काल सिंदखेड राजाला नतमस्तक झालात, आज पोहरा देवीला इथं दर्शनासाठी काल मुक्कामी होता। काय साकडं घातलं नेमकं पोहरा देवीकडे? काल आम्ही इथं सिंदखेड राजापासून भेटी देत देत इथं पोहरा देवीला रात्री पोहोचलोत आणि पोहरा देवी येथील देवींचं दर्शन, संत सेवालाल महाराजांचं दर्शन करून येथील संत महंतांचे सर्वांचे दर्शन घेतले आणि इथं पोहरा देवी आणि सेवालाल महाराजाला एकच साकडं घातलं आहे, जरांगीच्या आणि मुख्यमंत्र्याच्या डोक्यातून जातीवादाचं भूत निघलं पाहिजे आणि त्यांनी ह्या फुलेशाह आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आहे हा अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे। जे आमचं 29% असणारं आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे आणि तो कसा लागत नाही हे आम्ही वारंवार त्यांना म्हणतो की तुम्ही म्हणतात धक्का लागत नाही, तो कसा लागत नाही हे आम्हाला विश्लेषण करून सांगावं आणि ज्या 54 लाख बोगस नोंदीमार्फत प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेत हे सुद्धा तात्काळ रद्द करण्यात यावे आणि कोणी वाटले, कुठल्या अधिकाऱ्यांनी रातोरात वाटण्याचं काम केलं, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ह्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। ज्यांनी हाताने खाडाखोड करून प्रमाणपत्र घेतलेत अशा लोकांना घेणाऱ्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे। जरांगे पाटील म्हणतात त्यांनी 13 तारखेचा अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे, आरक्षण मी घेणारच आणि तेही ओबीसी मधून घेणार असं आव्हान दिलं। त्यांचं ते आता मुख्यमंत्र्याचं त्यांचं काही ठरलं असलं तर आम्हाला काही सांगता येणार नाही, परंतु आम्ही एवढ्या ह्या गोष्टीवर ठाम आहोत, आम्ही ओबीसीतून त्यांना आरक्षण देऊ देणार नाहीत, कारण की आम्हाला संविधानाने दिलेलं आरक्षण आहे, आमचा तो हक्क आहे, आमचे ते अधिकार आहे, आमची हक्काची ती भाकरी आहे, आमचं हक्काचं ताट आहे आणि त्यासाठी आम्ही आमचा रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढायला तयार आहोत। जरांगेचं ठीक आहे, त्यांना जे करायचे ते करतील, परंतु आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत। आता त्यांना जर वेगळं काही करायचं असेल तर आम्हाला त्यामध्ये माहीत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।